वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एकाक्षी MPSC। आज आपण काय बघणार आहोत तर हुमायूने जे युद्ध लढलेले आहे त्याच्या कारकिर्दीत जे महत्त्वाचे आहेत आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने ते बघणार आहोत। आता मी असं का म्हटले की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे, कारण हुमायूने मे बी त्याच्या वडिलांनी जे युद्ध लढले त्याच्यात पण मदत केलेली असू शकते, पण मग ते त्याच्या वडिलांच्या नावाने ते युद्ध जातील। फॉर एक्झाम्पल हुमायूं कोण होता तर बाबरचा मुलगा होता। मग बाबरने जे 4 युद्ध लढले त्याच्यातही त्याने सहभाग घेतलेला असू शकतो, पण आपल्याला मेन काय पाहायचंय ज्याच्यात हुमायूं स्वतः सहभागी होता म्हणजे त्याचे 2 अर्थ होतात पुन्हा। एक तर तो रूल करत असेल तेव्हा त्याने त्याच्या अंडर काही युद्ध लढलेले असेल, किंवा तो स्वतः कधी कधी सहभागी झालेला असेल असे त्याचा अर्थ होतो। म्हणजे मग आपण जे बॅटल्स ऑफ हुमायूं याच्या अंडर जे 2 म्हणजे जे त्याचे युद्ध बघणार आहोत ते परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत। तर मग हुमायूं कोण होता आधी हे माहिती असेल सर्वांना। हुमायूं कोण होता तर बाबरचा मुलगा होता। मग बाबर कोण होता? बाबर होता मुघल साम्राज्याची स्थापना करणारा पहिला मुघल सम्राट। तर मग याच्यापूर्वी काय मी व्हिडिओ बनवला आहे तर बॅटल्स ऑफ बाबर। मग बाबरने त्याच्या कारकिर्दीत किती महत्त्वाच्या लढाया लढल्या आहेत त्याचा सिक्वेन्स मी तुम्हाला सांगितला होता ट्रिक्सच्या स्वरूपात, आणि तो आपण पाठ करून घेतला होता। याच्या आधीचाच तो व्हिडिओ होता। तर एकदा रिव्हिजन करून घेऊ की बाबरने कोणत्या लढाया लढल्या होत्या। तर त्याच्यावरची ट्रिक मी केली होती, पान खाऊन चंदा घाबरली। पान खाऊन चंदा घाबरली याच्यामध्ये पानवरून फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत, खाऊनवरून बॅटल ऑफ खानवा, चंदावरून बॅटल ऑफ चंदेरी, घाबरलीवरून बॅटल ऑफ घाघरा। आणि त्याचा सिक्वेन्स पण फार सोपा होता लक्षात ठेवायला। मी सांगितलं होतं की 1526 हे वर्ष लक्षात ठेवायचं, 1526 आणि मग सलग 29 पर्यंत हे वर्ष तसेच, म्हणजे ज्या सिक्वेन्सने ट्रिक दिली आहे त्याच सिक्वेन्सने सरळ हे वर्ष 29 पर्यंत चालू राहतात। म्हणजे पान खाऊन चंदा घाबरली ही ट्रिक त्यानुसार जे युद्ध आहेत तर 1526, 1527, 1528, 1529 अशा पद्धतीने हे 4 युद्ध बाबरने त्याच्या कार्यकाळात लढलेले आहेत। 1526 ला म्हणजे थोडक्यात काय समजतं, 1526 ला मुघल सत्तेची स्थापना झाली। आता त्याचाच मुलगा जो होता हुमायूं, तर त्याने त्याच्या कारकिर्दीत किंवा त्याच्या आयुष्यात त्याला कोणत्या लढाया लढाव्या लागल्या आहेत ते आपण बघणार आहोत। तर आता आयुष्यात असं का म्हटलं तर म्हणजे तो सत्तेवर असताना आणि तो सत्तेवर नसतानाही त्याने जे गमावलं आहे ते त्याला पुन्हा मिळवण्यासाठी कोणता संघर्ष करावा लागला, म्हणून त्याच्या जीवनात किंवा आयुष्यात असं मी म्हटलं आहे बॅटल्स ऑफ हुमायूं। तर बघूया। तर मग मी काय केलं आहे, आता हे तुम्हाला दिसत असेल मी टायटल दिलं आहे बॅटल्स ऑफ हुमायूं। तर मग मी कसं डिवाइड केलं आहे त्याचं, तर त्याने 2 लोकांशी बॅटल महत्त्वाच्या लढल्या। ते 2 लोक कोण होते? पहिलं आहे बॅटल्स ऑफ हुमायूं मध्ये मी 2 बायफर्केशन कसं केलं आहे, विथ शेरशाह सुरी, आणि दुसरं कोण आहे विथ सिकंदर सूर। म्हणजे तुम्हाला हे कळतं आहे की दोन्ही पण सूर घराण्यातलेच होते, सूर घराण्यातलेच आहे, त्यामुळे दोन्ही पण लक्षात ठेवा व्यवस्थित। बॅटल्स ऑफ हुमायूं मध्ये मी कसं 2 याच्यात बायफर्केट केलेलं आहे, विथ शेरशाह सुरी, विथ सिकंदर सूर। आधी हे लक्षात ठेवा। पहिलं कोण होतं विथ शेरशाह सुरी आणि दुसरं होतं सिकंदर सूर। मग जे शेरशाह सुरी, आता इथे या, आता इकडचं सध्या बघू नका, इकडचं बघा। विथ शेरशाह सुरी त्याच्यासोबत त्याने कोणते 2 युद्ध लढलेले तर बॅटल ऑफ चौसा, हे बघा इथे लिहिलंय मी, बॅटल ऑफ चौसा आणि बॅटल ऑफ कन्नौज। आता हे वर्ष पण खूप सोपे पाठ करायला, 1539 आणि 1540, 1539 आणि 1540 असे ते वर्ष आहेत। बॅटल ऑफ चौसा, बॅटल ऑफ कन्नौज, हे 2 झाले। आता ह्या बॅटलमध्ये काय होतं तर हुमायूंचा पराभव होतो। आता ही गोष्ट मी सांगते ती पण फार महत्त्वाची आहे, कारण याच्याने काय समजतं आपल्याला की ह्या युद्धांमुळे सूर घराण्याची स्थापना झालेली आहे। तर मग
शेरशहा सुरी सोबत जे त्याने युद्ध लढले त्याचे वर्ष पण सोपे पाठ करायला. काय 1539-40 सलग आहे. बॅटल्सची नावं काय? बॅटल ऑफ चौसा, बॅटल ऑफ कन्नौज. ते कसे पाठ करायचे त्याच्यावरची ट्रिक पण सांगते. पण या बॅटलमध्ये काय होतं, या युद्धात हुमायूने सत्ता गमावली. त्याला भारत सोडून जावं लागतं. हुमायूने सत्ता गमावलेली असते. कोणत्या 2 युद्धांमध्ये? बॅटल ऑफ चौसा, बॅटल ऑफ कन्नौज. हुमायूं सत्ता गमावतो म्हणजे त्याचा पराभव होतो. आता याच्यात मी ट्रिक काय बनवली आहे, तर आता इथे तुम्हाला ही जी ट्रिक दिसते ना, ही पूर्ण दिसत नसेल पण मी वाचून दाखवते. तर ट्रिक काय आहे, हुमायूंची चकचक किंवा चकाचक सुरी. म्हणजे कसं लक्षात ठेवा, हुमायूंकडे एक सुरी असते. सुरी ती कशी असते? एकदम चकचक असते, म्हणजे एकदम स्वच्छ चकाचक असते, असं लक्षात ठेवा. मग हुमायूंची चकचक किंवा चकाचक सुरी, याच्यावरून काय लक्षात राहील? हुमायूंवरून हुमायूं, नंतर सुरीवरून शेरशहा सुरी, चकचक किंवा चकाचक, च वरून चौसा आणि क वरून कन्नौज, असं लक्षात ठेवायचं. मग याच्यावरून आपलं काय लक्षात राहतं? हुमायूंची चकचक सुरीवरून ते 2 कोण होते ज्यांच्यामध्ये ह्या 2 लढ्या लढल्या गेल्या, तर हुमायूं आणि शेरशहा सुरी. आणि याच्यावरूनच ते 2 युद्ध कोणते होते त्यांचे पण आपल्याला नावं लक्षात राहतात, की चौसाचं युद्ध आणि कन्नौजचं युद्ध. एकदा पुन्हा रिपीट करते. बॅटल्स ऑफ हुमायूं. त्या मी कसं शिकवलंय तुम्हाला, दोन याच्यात मी डिव्हाइड करून दिलेलं आहे. 2 व्यक्ती कोण? विथ शेरशहा सुरी आणि विथ सिकंदर सूर. नंतर शेरशहा सुरी सोबत बॅटल ऑफ चौसा, बॅटल ऑफ कन्नौज. याच्यात काय होतं, हुमायूं सत्ता गमावतो. आणि मग याच्याने काय होतं, आता हे खूप महत्वाचं आहे, याच्याने काय होतं, तर सूर घराण्याची स्थापना होते. सूर घराण्याची स्थापना. मग आपल्याला काय कळालं पाहिजे याच्यातून, सूर घराण्याची स्थापना करणारं कोण आहे, तर शेरशहा सुरी. सूर घराण्याची स्थापना करणारं कोण आहे, तर शेरशहा सुरी. हे एवढं कळालं असेल. आता पुढे काय आहे, आता इकडे जो आहे सिकंदर सूर. तर त्याच्यासोबत ज्या 2 बॅटल किंवा युद्ध लढले गेले ते कोण होते? बॅटल ऑफ मच्छीवाडा, बॅटल ऑफ सरहिंद. बॅटल ऑफ मच्छीवाडा, बॅटल ऑफ सरहिंद. आणि दोन्हींची पण वर्ष काय आहेत? 1555. आता मी त्या दोघांची पण इन डिटेल तारखा दिलेल्या आहेत, त्या कशासाठी ते पण सांगते. दोघांचे पण वर्ष काय आहे? 1555. ठीक आहे. तर त्या तारखा याच्यासाठी दिल्या. आता नीट ऐका. हे बघा, जर आयोगाला सिक्वेन्सनेच म्हणजे अवघड प्रश्न तयार करायचा असेल तर, किंवा आपण थोडा जास्त पुढचा विचार करू. फॉर एक्झाम्पल, बरेच जण KBC मध्ये जातात. KBC कोणी रेग्युलर बघत असेल तर त्याच्यात पण जे FFF किंवा फास्टेस्ट फिंगर फर्स्टसाठी जे सिक्वेन्स विचारले जातात कधी कधी, बरोबर. तर मग त्याच्यातही जे अवघड टाईपचे कधी कधी तुम्ही बघितलं का, KBCच्या ज्या राऊंडला ना उत्तर देणार म्हणजे इतका अवघड प्रश्न विचारला जातो FFF राऊंडसाठी, की एखादीच व्यक्ती त्याच्यातलं उत्तर देते. सोपे असतात ते देणारे खूप असतात. मग त्याच्यात काय होऊन जातं, आपल्याला लवकर द्यावं लागतं. पण काही प्रश्न असे असतात ना, जे एकमेव एखाद्या व्यक्तीलाच येत असतात. मग जर अशा व्यक्तींमध्ये जर आपण बसत असू तर ती किती अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी, बरोबर ना. तर मग त्याच्यासाठी असा अभ्यास करावा लागतो. तर मग मी तुम्हाला हे सगळं का सांगते ते बघा. तसंच आयोगाचं आहे. समजा आयोगाने अवघड प्रश्न अवघड किंवा अवघडपेक्षा थोडासा सोपा म्हटलं, की त्यांनी समजा दिलं की सिक्वेन्स लावा ह्या सगळ्या युद्धांचा, आणि त्याच्यात त्यांनी हुमायूंचीच युद्ध दिली. तर चौसा दिलं, कन्नौज दिलं, मच्छीवाडा दिलं, असं समजा दिलं. आणि मच्छीवाडा आणि सरहिंद असे दिले तर थोडंफार आपल्याला हे येऊन जाईल की चला, चौसाचं कधी आहे 1539, कन्नौजचं कधी आहे 1540. अरे पण बॅटल ऑफ मच्छीवाडा आणि सरहिंद तर दोन्ही 1555चे आहे ना. तर मग असे उत्तर सोडवणारे फार कमी लोक असतील, बरोबर, खूप कमी लोक असतील. मग त्या लोकांमध्ये आपल्याला जाऊन बसायचं आहे ना, त्याच्यासाठी असा स्टडी करावा लागतो. तर मग बॅटल ऑफ मच्छीवाडासाठी
मग बॅटल ऑफ मच्छीवाडा आणि सरहिंद दोन्ही 1555चे आहेत ना, मग त्याच्यासाठी दोघांमध्ये पण जरी 1555चे दोन्ही पण आहेत, त्यांच्यामध्ये पण कोणतं झालेलं आहे आधी ते आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यासाठी मी त्यांच्या इन डिटेल तारखा दिलेल्या आहेत. तर बॅटल ऑफ मच्छीवाडा कधी झालंय? 15 मे 1555. आणि बॅटल ऑफ सरहिंद कधी झालंय? 22 जून 1555. आता 15 मे माझं लक्षात राहतं, कारण त्या दिवशी माझाच वाढदिवस असतो. त्यामुळे अशा गोष्टी पण लक्षात ठेवायच्या. आपल्या वाढदिवसावरून, आपल्या घरातल्या लोकांच्या वाढदिवसावरून असे काही असतील ना, तर त्याच्यावरून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर मग 15 मेला बॅटल ऑफ मच्छीवाडा आणि 22 जूनला काय झालेलं आहे? बॅटल ऑफ सरहिंद झालेलं आहे. आता याचं पण लक्षात ठेवायचं. मी ट्रिक कशी बनवली आहे इथे खाली लिहिली आहे बघा. मच्छीचे सर, मच्छीचे वरून मच्छीवाडा आणि सर वरून सरहिंद. मच्छीचे सर, मच्छीचे वरून मच्छीवाडा आणि सर वरून सरहिंद. तर मग आता विचारलंच, हे चारी युद्ध विचारला गेली तर आपल्याला नक्कीच याची उत्तरं देता येतील, बरोबर. किंवा मग कधी कधी असंही म्हणजे असंही म्हटलं जातं की बॅटल ऑफ मच्छीवाडा आणि सरहिंद एकत्र दिलं जातं. तर मग ह्या युद्धांचं काय वैशिष्ट्य आहे? तर सिकंदर सूरचा पराभव करून दिल्ली पुन्हा काबीज केली हुमायूने. बघा, हे जे पहिले 2 युद्ध झाले कोणते, चौसा आणि कनौज, त्याच्याने काय झालं? हुमायूने सत्ता गमावली आणि याच्याने हुमायूने सत्ता कमावली. कळलं? म्हणजे इतकं महत्वाचं आहे जे मी आता हे लेक्चर बनवलेलं आहे ते, बरोबर. हुमायूने सत्ता गमावली बॅटल ऑफ चौसा आणि कनौजमध्ये, आणि हुमायूने सत्ता पुन्हा काबीज केली किंवा कमावली बॅटल ऑफ मच्छीवाडा आणि बॅटल ऑफ सरहिंदमध्ये. आता तुम्हाला हे दिसत असेल, इथे मी ॲरो करून मच्छीवाडाच्या इथे अजून 2 व्यक्तींची नावं, म्हणजे 2 ॲरोमध्ये 3 व्यक्तींची नावं लिहिलेली आहेत. त्याच्यासाठी तर बॅटल ऑफ मच्छीवाडा हे तर माहिती आहे तुम्हाला कोणाकोणामध्ये झालं, हुमायूं आणि सिकंदर सूर. पण हुमायूंच्या बाजूने लढणारा कोण होता? बैरम खान होता. हुमायूंच्या बाजूने लढणारा कोण होता? बैरम खान होता. आणि सूर घराण्याच्या बाजूने कोण होता, किंवा सिकंदर सूरच्या बाजूने लढणारे कोण होते? नसीब खान आणि तारतर खान. नसीब खान आणि तारतर खान हे पण माहिती पाहिजे. तर मग एकदा पुन्हा रिपीट करते. बॅटल ऑफ हुमायूं, कोणाकोणासोबत त्याचे युद्ध झाले? शेरशाह सुरी सोबत, सिकंदर सूर सोबत. शेरशाह सुरी सोबत कोणते झाले? बॅटल ऑफ चौसा, बॅटल ऑफ कन्नौज. वर्ष काय आहे? 1539 1540. याच्याने काय झालं? हुमायूने सत्ता गमावली आणि म्हणजे काय झालं? सूर घराण्याची सत्ता स्थापन झाली. आणि सिकंदर सूर सोबत त्याचे जे युद्ध झाले कोणते? बॅटल ऑफ मच्छीवाडा, बॅटल ऑफ सरहिंद. याच्याने काय झालं? सिकंदर सूरचा पराभव केला आणि त्याने दिल्ली पुन्हा काबीज केली. तर इतकं छान आणि सुटसुटीत आपण हुमायूंचं लेक्चर घेतलेलं आहे. तर अजून अशाच व्हिडिओसाठी एकाक्षी MPSCला फॉलो करा. धन्यवाद.